संवेदनशीलता. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस जगतो की फक्त धावतो आहे, हा खरं तर विचार करण्यासारखा विषय आहे. माणसाला माणुसकीने जगण्याची, भूतदया संवेदना जागविण्याची नितांत गरज आहे. धावपळीच्या जगात माणुसकी क्षीण होत चालली आहे. जो तो आपल्याच विश्वात गुरफटलेला आहे. एकामेकांवरील राग, द्वेष, संयम या भावना आजच्या जगात जास्तच बळावल्या आहेत. त्यामुळे अनेक गुन्हे घडतात. आपण समाजात पाहत असतो, लहान सहान गोष्टीतून वाद निर्माण होऊन त्यांची परिणती खून, मारामारी अशा हीन पातळीच्या गुन्ह्यात होते. अशा घटना घडल्या की लोकांची संवेदनशीलता कमी झाली की काय असे वाटते. अशा घटना घडल्या की लोक काही दिवस त्याची चर्चा करत असतात. काही दिवसांनी झाले गेले सर्व विसरून आपापल्या कामाला लागतात. माणसात अनेक प्रकारच्या भावना असतात. संवेदनशीलता म्हणजे एखाद्या वस्तू, घटना किंवा व्यक्तीविषयी भावनात्मक प्रतिक्रिया, संवेदना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. पूर्वी आपण पत्राद्वारे नातेवाईक, मित्रांची खबरबात घेत होतो. पत्रात आपण आपल्या भावना लिहून पाठवत होतो. आज काळ बदललाय. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या भावना एका क्लिकवर समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. संवेदनशीलता ज्यात आहे त्याला आपण चांगला माणूस म्हणतो. समोरच्या व्यक्तीचे दुःख जाणून त्याला शाब्दिक, आर्थिक किंवा मानसिक आधार देत त्याचे दुःख थोडे हलके करणे याला संवेदनशीलता असे म्हणतात. हे करत असताना त्या व्यक्तीकडून कुठलीही अपेक्षा करता कामा नये. जर आपल्या अंगी संवेदनशीलता नसेल तर आपण नक्कीच माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. संवेदनशीलता म्हणजे मनाचा चांगुलपणा. समोरच्याचा आदर करणे ही संवेदनशीलता आहे. व्यक्तीच्या भावनांचा आदर करून त्यांच्याशी सहानुभूतीने वागणे म्हणजे सहनशीलता होय. सहनशील असणं जरी चांगलं असलं तरी कधीकधी त्याचा त्रासही होतो. काही लोक वाईट प्रवृत्तीचे असतात. अशा लोकांविषयी संवेदनशीलता दाखवली तर ते आपला गैरफायदा घेण्याची दाट शक्यता असते. खरं बघता संवेदनशील व्यक्ती नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करते. दुसऱ्यांचं भलं व्हावं असा विचार ती व्यक्ती करत असते. परंतु हल्ली स्वतःबद्दलच विचार करणारी मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल त्यांना कुठलीच हळहळ वाटत नाही. संवेदनशीलता माणूस असण्याचे एक प्रमाण आहे. समाजात अनेक लोक आपल्या संवेदनशीलतेतून लोकांसाठी सतत झटत असतात. लोकांच्या भल्यासाठी चांगलं काम करत असतात. फक्त माणूसच संवेदनशील असतो असे अजिबात नाही. मुकी जनावरे याचाही यात समावेश होतो. संवेदनशील असताना माणसाने सजगही असायला हवे. संवेदनशीलतेचा अभाव असणारी व्यक्ती पाषाण हृदयी असते असे म्हटले तरी चालेल. थोडक्यात माणुसकी जपणे म्हणजेच संवेदनशीलता. अनेक लोक असे असतात ज्यांच्या चेहऱ्यावर एक आणि मनात एक असे दोन भाव असतात. संवेदनशीलता नसलेला माणूस सजीव असूनही निर्जीव आहे. ज्या माणसाच्या भावना बोथट झालेल्या असतात त्याला माणूस कसे म्हणायचे. अशा माणसांना कुठलाही वाईट प्रसंग घडला तरी त्याचे काहीच वाटेनासे होते. संवेदनशीलता एक माणसाला दुसऱ्या माणसाशी जोडत असते. ज्यांच्याशी आपला काहीच संबंध नसतो अशा परक्या माणसाविषयी पण आपल्या मनात त्याच्या वाईट प्रसंगी संवेदनशीलता निर्माण होते. पण जेव्हा स्वार्थ मनात घर करतो तेव्हा हीच भावना नष्ट होते. हल्ली जो तो पैशाच्या मागे धावतो. त्यामुळे शांती, सुख या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी कमी झाल्या आहेत. जीवन फक्त स्वतःच्या सुखासाठी नाही तर काही प्रमाणात दुसऱ्यांसाठीही असावे. संवेदनशीलता आपल्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका बजावते. धन्यवाद.